काय सांगाल? युवा सेनेने परत एकदा वर्चस्व हे सिद्ध केलेलं आहे। हा जो निकाल आज आम्हाला मिळालेला आहे हा केवळ एका सरळ सोप्या निवडणुकीतला निकाल नाही। गेले 2 वर्ष या निकालाकरता सगळ्या युवा सैनिकांनी प्रचंड संघर्ष केलेला आहे। ही निवडणूक ही गेल्या वर्षी होणार होती, त्यावेळी 92,000 मतदार यादी होती आणि त्यापैकी सुद्धा आम्हाला खात्री होती आम्ही 10 पैकी 10 जागा जिंकू। पण या घाबरट सरकारने तेव्हा ती निवडणुकीला स्थगिती आणली। स्थगिती आणल्यानंतर अख्खी मतदार यादी खारिज केली। त्यानंतर परत एकदा मतदार नोंदणी करायला लावली। आमच्या युवा सैनिकांनी शिवसैनिकांनी मेहनत केली, आम्ही नोंदणी केली, 27,000 मतदार नोंदणी झाली। घाबरट सरकारने त्यापैकी सुद्धा 14,000 आमची मतं, आमच्या मतदारांची नावं ही मतदार यादीतनं काढून टाकली। केवळ 13,000 मतदार यादीला आम्ही सामोरे गेलो, आम्ही उमेदवार उतरवले। निवडणुकीच्या 1 दिवसाआधी या निवडणुकीला स्थगिती आणण्यात आली। आम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये गेलो, तिकडे जिंकलो। हे घाबरट सरकार सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलं, सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर आम्ही तिकडे सुद्धा जिंकलो। आणि त्यामुळे मी परत एकदा सांगतो, त्याच्यानंतर आम्ही निवडणूक झाल्यानंतर निकाल लागू नये म्हणून उच्च न्यायालयामध्ये गेले। आज सुद्धा या निकालाला स्टे मिळावा म्हणून घाबरट लोक परत एकदा उच्च न्यायालयामध्ये गेलेले। त्यामुळे हा जो विजय आहे हा आदित्य ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाचा विजय आहे, हा सामान्य युवा सैनिकाच्या मेहनतीचा विजय आहे। आणि 2 वर्षापूर्वी जेव्हा पक्षामध्ये फूट पडली तेव्हा काही लोक आमच्या युवा सेनेतनं सोडून गेले। आमचे तब्बल 5 सिनेट सदस्य या लोकांनी फोडले, आमचे 5 सिनेट सदस्य फोडले, आमचे कोर कमिटी सदस्य फोडले। आणि काही लोकांनी तेव्हा बातमी लावली होती की आता युवा सेनेचं काय होणार। आजच्या निकालासाठी मी शांत थांबलेलो। मी केवळ सिनेटचा निकाल येत नाही तोपर्यंत या विषयावर बोललो नाही, कारण आदित्य साहेबांच्या नेतृत्वावर माझ्या सकट महाराष्ट्रातल्या प्रत्येक युवा सैनिकाला भरोसा होता। आम्हाला एक खात्री होती जेव्हा युवा सैनिकाच्या टप्प्यात बॉल येईल तो छटकार मारल्याशिवाय सोडणार नाही। तशी मेहनत घेतली आणि आपण पाहिलं असेल की गेल्या वेळी सुद्धा मी 10 जागा जिंकलेलो, पण गेल्या वेळी आणि यावेळीमध्ये फरक हा होता खुल्या गटाच्या केवळ एका उमेदवाराने कोटा तोडला होता। यावेळी 5 पैकी 4 उमेदवारांनी आमचा कोटा तोडलेला आहे। 4 उमेदवार कोटा तोडून आले आणि तो शेवटचा उमेदवार होता त्यांनी अभाविपच्या 5 उमेदवारांनी जेवढी मतं घेतली त्याही पेक्षा 200 अधिक मतं ही आमच्या 5व्या उमेदवारांनी घेतलेली आहेत। त्यामुळे आता अभाविप असेल, घाबरट सरकार असेल, या सगळ्यांनी समजून घ्यावं की मुंबई ही केवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या नावाच्या मागे आहे। पदवीधरच्या निवडणुकीमध्ये आम्ही दाखवून दिलं, शिक्षकच्या निवडणुकीमध्ये आम्ही दाखवून दिलं, लोकसभेमध्ये दाखवले, येणाऱ्या विधानसभेमध्ये पण। सिनेटच्या निवडणुका या रविवारी झाल्या पाहिजे कारण ते मतदार हे पदवीधर असतात। मात्र कामकाजाचा दिवस निवडला गेला होता, 2 दिवस वाढवून देण्यात आले होते, त्याचा कुठेतरी इम्पॅक्ट होईल असं वाटलं होतं कारण मतदार खूप कमी झालं होतं, 7,200 मतदार झालं होतं। काय यावर काय सांगाल का? नाही, नक्कीच आमचे अनेक मतदार हे मंगळवारी मतदान असल्या कारणानं ऑफिसला गेले, ते मतदानाला येऊ शकले नाहीत। त्यामुळे अनेक विघ्न या निवडणुकीमध्ये आणि आमच्या या जल्लोषामध्ये आली होती, पण देवाची कृपा ही आमच्या सोबत होती। आमच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीला फळ मिळेल हा आम्हाला विश्वास होता। आणि वारंवार आम्ही जेव्हा न्यायालयामध्ये गेलो तेव्हा न्यायालयाने सुद्धा सत्याची बाजू आमची असल्या कारणाने आमच्या बाजूने निकाल दिला। आणि आज सुद्धा पहिली आपण 5 जागा आम्ही तर प्रचंड मोठ्या फरकाने जिंकलो आणि आता खुल्या गटाचा सुद्धा संपूर्ण कार्यकाळ आपण पाहिला, या पहिले 2 टर्म आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण भेटला होता। मात्र यावेळी निवडणुका लेट घेतल्याने कार्यकाळ हा कमी पिरियडचा भेटणार आहे। काय वाटतं कशा प्रकारे छाप पडेल? या लोकांना निवडणुकाच घ्यायच्या नव्हत्या आणि म्हणून विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी, आपल्या उच्च शिक्षितांचे प्रतिनिधी सिनेटमध्ये नव्हते, म्हणून आम्ही मागे लागलेलो की निवडणुका घ्या। आता अवघे 2 ते 3 वर्ष या सिनेटमध्ये आम्हाला मिळतील, त्यामध्ये आमचे सगळे निवडून आलेले उमेदवार हे पदवीधरांचे, उच्च शिक्षितांचे, शिक्षकांचे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सगळ्यांचे प्रश्न मांडतील आणि मुंबई विद्यापीठाचा जो स्तर आहे तो वाढवण्याकरता या निकालानंतर विधानसभा असेल किंवा महानगरपालिका असेल, काय वाटतं हे चित्र असंच पुढे राहील? नक्की राहील, कारण लोकसभेमध्ये सुद्धा जवळपास सगळ्या जागा आम्ही जिंकलो। एक जागा आमची चोरून घेतली, जवळपास 40 ते 48 मतांनी आम्ही केवळ ती हरलेलो आहे। त्यानंतर झालेली पदवीधर आणि शिक्षकची निवडणूक सुद्धा आम्ही जिंकलेलो आहोत। आज सिनेटमध्ये सुद्धा 10 पैकी 10 जागा आम्हाला मिळालेल्या आहेत। त्यामुळे मुंबईमध्ये केवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे हे एकच नाणं चालतं हे परत एकदा सिद्ध झालेलं आहे। आदित्य ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली लढत असताना सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली। शिवसैनिकांनी सुद्धा शेवटच्या दिवशी युवा सेनेला प्रचंड मदत केली, मतदार उतरवण्यात शिवसेनेचे मोठे मोठे नेत्यांनी आम्हाला मदत केली। त्या सगळ्यांचे युवा सेनेचा सचिव या नात्याने मी आभार मानतो। सगळ्या शिवसैनिकांनी ज्यांनी युवा सेनेला मार्गदर्शन
मार्गदर्शन केलं, मदत केली, त्या देखील सगळ्यांचे आभार. आणि आता उद्या 12 वाजता मातोश्रीला सगळे जिंकलेले उमेदवार आणि युवा सैनिक हे जल्लोषाला जाणार आहेत. 10व्या जागेसाठी थोडा अधिक वेळ गेला मतमोजणीला, नेमकी प्रक्रिया काय सुरू होती, नेमकं कारण काय यामागे? नाही, एलिमिनेशननी हे होत जातं आणि त्यामुळे आभा विपचे 5 उमेदवार हे रिंगणात होते. आमचा एकच होता, कारण बाकी आमचे 4 जिंकले होते. त्यामुळे त्या 5 उमेदवारांची मतांची बेरीज ही जास्त होते की आमच्या उमेदवाराची बेरीज जास्त होते, यामध्ये हा सगळा निकाल अडकला होता. पण अखेरीस मला वाटतं आभा विपच्या 5 उमेदवारांची बेरीज ही काहीतरी 720 पर्यंत गेली आणि आमच्या 5व्या उमेदवाराची एकट्याची मतं ही 890 एवढी होती. त्यामुळे तब्बल 170 मतांनी आमची 5वी जागा सुधारली.